प्रायोजक कॉटन किंग, इंडियाज लीडिंग मेन्सवेअर ब्रँड इन 100% कॉटन। श्री क्षेत्र ज्योतिबाच्या डोंगराभोवती आज तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नगर प्रदक्षिणा, सुमारे 1.5 लाख भाविक दाखल होणार। श्रावणातील तिसऱ्या सोमवारच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेस सोडणार। वेगवेगळ्या आगारातून 270 जादा बस सोडणार। एसटी महामंडळ लवकरच काट टाकणार। ताफ्यात 2475 गाड्यांचा समाविष्ट करण्याचा निर्णय। अशोक लेलँड कंपनीला बांधणीचं कंत्राट। साताऱ्यात लाल परीच्या गोंधळानंतर प्रवाशांसाठी नवी ई बस सेवा सुरू। जिल्ह्यात 5 ई बसेस दाखल। पुण्यात विविध मार्गांवर मेट्रो फीडर बस सेवा सुरू। प्रवाशांना सहजरित्या मेट्रो स्थानकापर्यंत जाणं शक्य। जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी मेडिकल स्टोअरमधून कमिशन घेतल्याचा गंभीर नोंद। आळा बसवण्यासाठी मानवाधिकार आयोगाकडून समितीची नेमणूक। मुंबईतल्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या देखभालीचा खर्च वाढला। यंदा तब्बल 20 कोटी अंदाजित खर्चासाठी निविदा मागवल्या। पावसानं उघडदीप दिल्यानं फळभाज्यांची आवक वाढली। भेंडी, गवार, घेवड्याचा मोठ्या प्रमाणात दरामध्ये घट। नागरिकांनो, आता ताटातून डाळ होणार गायब। डाळीला बसतीये महागाईची फोडणी। चणा डाळीची किंमत प्रति किलो 30 ते 40 रुपयांनी वाढली। ऐन सणासुदीला साखरेला आला महागाईचा कडवटपणा। साखरेचे दर 5 रुपयांनी वाढले।